नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्री दत्तगुरूंची कथा श्रीमद गुरु चरित्र यामधील धौम्य मुनी शिष्यांची कथा आज आपण ऐकणार आहोत. चला तर कथेला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. एकदा मुनी वेशधारी ब्राह्मणाने श्री गुरूंना भक्तिपूर्वक नमस्कार करून माझा उद्धार करा म्हणून प्रार्थना केली. तेव्हा तो आपल्या गुरुवर रागावून आला होता. ते समजून श्री गुरूने त्याला एक दृष्टांत सांगितला. पूर्वी धौम्य मुनींना 3 शिष्य होते. त्याचे नाव अरुणा, बैंदी, बैद, उपमन्यू असे होते. अरुणाला शेतामध्ये पाणी सोडण्याच्या कामाला पाठवले. ते शेत उंचावर असल्यामुळे कितीही दगड व मातीने बांध केला तरी पाणी वर जाईना. तेव्हा तो आपण आडवा पडला. धौम्य मुनी तेथे स्वतः येऊन तेथील निजसंगती पाहून त्याला आशीर्वाद दिले. त्यामुळे त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्या. गुरूंनी पुढे बैद शिष्याला धान्य आणण्यासाठी शेताला पाठवले. बैद सर्व धान्य गाडीत भरून येत असताना रेडा ओढेना. तेव्हा तो स्वतः गळ्याला फासा अडकून ओढू लागला. तेव्हा तो दोरा गळ्याला फास पडून जीव कासावीस होऊ लागला. ज्याच्या भक्तीला श्री गुरु प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन पाठवले. 3रा शिष्य उपमन्यू याला गाडी राखण्याचे कामावर पाठवले. तो भुकेने व्याकुळ होऊन रुईच्या झाडाचे दूध पित असताना ते डोळ्यात गेल्यामुळे तो आंधळा झाला. गायींना शोधत तो जात असताना तो विहिरीत पडला. तेव्हा श्री गुरूंनी तेथे येऊन अश्विनी कुमाराचे ध्यान करण्यास सांगितले. तेव्हा पूर्वीप्रमाणे त्याला दिसू लागले. त्याला आशीर्वाद देऊन पाठवले. ही कथा ऐकून ब्राह्मण पश्चातापाने आत्महत्या करण्यास निघाला. श्री गुरु त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवले. तेव्हा त्याला ज्ञानोपदेश दिला. श्री गुरूंच्या कृपेने तो सर्वशास्त्र प्रवीण झाला व आपल्या गावी गेला. तुझी कीर्ती सर्व जगात पसरेल. तुला पुष्कळ शिष्य होतील. त्यात उत्तंक नावाचा शिष्य हा प्रसिद्ध होईल असे सांगून श्री गुरु तेथून अंतर्ध्यान पावले. ही कथा इथेच पूर्ण झाली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.